हॅलो फ्रेंड, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. गौरीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत बेसिक साहित्य केकसाठी लागणार आहे. तर केकसाठी हे आहे प्रीमिक्स. हे प्रीमिक्स लागतं केकसाठी. माझ्याकडे आहे व्हॅनिला आणि चॉकलेट, हे दोन फ्लेवरचे प्रीमिक्स आहे. त्यानंतर केकसाठी बेसिक असं हा आहे टर्न टेबल. जर तुमच्याकडे टर्न टेबल नसलं तर तुम्ही आपल्या साध्या डब्यावरही करू शकता. त्यानंतर हे आहे केक मिक्सिंग बाउल. जर तुमच्याकडे केक मिक्सिंग बाउल घ्यायची काही गरज नाही, आपला स्टीलच्या वगैरे भांड्यात आपण करू शकतो. त्यानंतर हे आहे केक टीन. केक टीन पण नसेल तर चालेल, तुम्ही कुकरच्या डब्यामध्ये करू शकता. हा आहे डॉल शेपचा केक टीन. त्यानंतर आपल्याला लागतं नोझल नंतर आपल्याला लागतं हे केकची स्पून असतात, मेजरमेंट स्पून. त्यानंतर हा आहे स्पॅच्युला. तुम्ही चमच्यानेही मिक्स करू शकता. स्पॅच्युला असावा असंच काही नाही, कारण की आपण बेसिकपासून सुरुवात करतो. शून्यातून आपली सुरुवात असते. कोणताही बिझनेस सुरू करायचा असेल तर आपण शून्यातूनच सुरुवात करतो. हा आहे रोज स्टँड. यावरती आपण रोज वगैरे बनवून केकवरती लावू शकतो. त्यानंतर हे आहे स्क्रॅपर, प्लेन स्क्रॅपर. केकचं फिनिशिंग दिलं आपण, स्पॅच्युलाने आपण फिनिशिंग दिलं, पण ते एवढं प्लेन नाही होत फिनिशिंग. त्यानंतर हे त्यावरती आपण असं फिरवलं ना, हे प्लेन स्क्रॅपर, म्हणजे केकचं वरचं व्हिप असतं ते प्लेन होतं. हे नसेल तर आपण साधे सुरीनेही करू शकतो. त्यानंतर हे आहे केक कटिंग करू शकतो याने. त्यानंतर हे आहे स्क्रॅपर. केकला आपण केक पूर्ण झाल्यानंतर डेकोरेशनसाठी आपण साईडने केकवरती हे फिरू शकतो. हे आहे स्क्रॅपर. त्यानंतर आपण बघू, हे आहे बीटर मशीन. हे बघा, हे आहे बीटर मशीन. व्हिप क्रीम, हे आपण व्हिप क्रीम मिक्स करण्यासाठी वापरतो. त्यानंतर हे सगळ्यात मेन आहे. त्यानंतर हे आपण हे चॉकलेट चोकोज आहेत, आपण केकवरती डेकोरेशन करण्यासाठी यूज करू शकतो. हे आहे स्ट्रॉबेरी. त्यानंतर डार्क कंपाऊंड, व्हाईट कंपाऊंड. हे आहे माझ्याकडे डिलक्स व्हिप क्रीम. हे आहे चॉकलेट सिरप. त्यानंतर फूड कलर, इसेन्स, चॉकलेट बॉल, डेकोरेशन आणि क्रश. हा बघा, हा आहे माझ्याकडे पायनॅपल क्रश. अशी नाव असतात क्रशमध्ये. रसमलाई केक असेल तर रसमलाईचा क्रश आपण यूज करू शकतो. अशी वेगवेगळ्या प्रकारचे क्रश असतात. जशी आपल्याला ऑर्डर येईल तसं आपण आणून करू शकतो. सगळंच असावं असं काही नाही आहे, कारण की आपली सुरुवात ही बेसिकपासून असते. हा आहे माझं छोट्याशा बिझनेसची सुरुवात. तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. श्री स्वामी समर्थ. आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.